दर्शक नमस्कार, के न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। मी आता बघायला गेलं तर प्रयाग चिखली या गावामध्ये आहे। गावातील नागरिकांनी आता स्थलांतर करण्यासाठी सुरुवात केलेली आहे। माझ्यासोबत आता गावचे सरपंच आहेत। सरपंच साहेब नमस्कार। एकंदरीत काय सांगाल, गावातल्या लोकांनी आता स्थलांतरासाठी सुरुवात केलेली आहे। गावाच्या एंट्रीला सुद्धा आता पाणी 2 ठिकाणी आलेलं आहे। गेले 2-3 दिवस स्थलांतर चालूच आहे, पण आज 100% स्थलांतर होणार, कारण की जो आंबेवाडी चिखलीचा रस्ता आहे तिथे आज पाणी आलेलं आहे। त्यामुळे आज 100% स्थलांतर होणार, जनावरांचं सुद्धा आणि लोकांचं सुद्धा। ठराविक फक्त आम्ही युनियन केलेले आहे की गावाकडे लक्ष राहायसाठी, कारण की वडणगेसारख्या ठिकाणी गेल्यावेळी दरोडे पडले होते। त्यामुळे आम्ही थोडे ठराविक गल्लीवाईज मुलं काढलेले आहेत, त्या मुलांना तिथे उपस्थित राहायला सांगितलेलं आहे। आता सरपंच म्हणून असतील, इथल्या गावातील नागरिकांनी, गावातली लोक बाहेर गेल्यानंतर इथं कशा पद्धतीचं वातावरण असतं काय? इथे सुद्धा आम्ही इथे खाण्याची सोय वगैरे केलेली आहे व त्याचबरोबर इथून जे लोक गेलेत त्यांची 912 कुटुंब आहेत टोटल, आणि त्यामध्ये फक्त 15 कुटुंबियांना राहायची सोय नाही आहे। त्यामुळे त्या 15 कुटुंबाची सोय आम्ही प्राथमिक शाळेत केलेली आहे। तिथल्या बचत गटांना त्यांच्या जेवणाची सोय करायला सांगितलेलं आहे। तिथे आमचे ग्रामसेवकचे 2 कामगार ठेवलेत, आणि जनावरांची ज्यांची सोय नाही तिथं आम्ही तिथं छावणी केलेली आहे जनावरांसाठी। त्यांच्यासाठी चारा असेल, पशुवैद्यकीय डॉक्टर असतील, डॉक्टरसुद्धा तिथे स्वतः उपलब्ध असणार आहेत। प्रशासनाकडून काय काय याच्या संदर्भात खबरदारी घेण्यात आली? भरपूर प्रशासनाची भरपूर मदत झालेली आहे। गेले महिना झालं प्रशासनचा कॉन्टॅक्ट आमच्याबरोबर चांगल्या पद्धतीने आहे, आणि त्यांचं चांगलं सहकार्य आम्हाला मिळालेलं आहे। आता बघायला गेलं तर तुम्ही मगाशी म्हटलात की गेल्या वेळेला काही अशा घटना घडल्या होत्या की दरोडे पडले होते, चोरी झाली होती, अशा पद्धतीच्या काय घटना घडल्या होत्या त्यावेळेला? त्यावेळी वडणगेमध्ये अशा ठराविक ठिकाणी दरोडे पडले होते, आणि त्यामुळं गावात आमच्या मिटिंगला बैठकीत ठरलं की ठराविक तरुण मुलं आहेत ती आमची नावं वगैरे काढून त्यांना गावात थांबण्यासाठी आम्ही रिक्वेस्ट केलेली आहे, आणि ते स्वतः तयार झालेले आहेत। अशी एक ग्रामपंचायतीने टीमच तयार केलेली आहे। हवामान अंदाजाकडून जवळपास 2 दिवसासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे, आणि त्या पार्श्वभूमीवरती या गावातील नागरिकांनी आता स्थलांतर करण्यासाठी सुरुवात केलेली आहे। सरपंच साहेबांनी सांगितल्याप्रमाणे इथल्या नागरिकांचं आता स्थलांतर सुरू आहे। गावातली बरेच लोक टेम्पो असतील किंवा जनावर असतील या माध्यमातून आपले जे साहित्य आहे ते साहित्य गावातून बाहेर घेऊन जाण्यासाठी सुरुवात केलेली आहे। के न्यूज चॅनलसाठी कॅमेरामन वैभव पाटील से मी अभिजित, धन्यवाद।